पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती आम्ही इन्व्हाइट करतोय सचिनजी शेडगे सर यांना. तोपर्यंत थांबतोय मी, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. सनराइज चषक 2025 पर्व 1 चा थरार. थँक्यू सो मच महागुरु. खऱ्या अर्थानं पाहतो आपण संध्याच्या सत्रातील हे मॅच आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं दुपारच्या सत्रातील ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला टीम आपल्याला डबेवाडी पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला सायडी. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय, म्हणजे डू आर डाय ची लढाई असेल. जो संघ हरणार त्याला या स्पर्धेतून इथून रजा घ्यावी लागणार. चला, मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देखील दिला जाईल. विजयची सबका काय खेळी गेली मागील मॅच मध्ये 49 आणि या मॅच मध्ये देखील शेवटच्या क्षणाला येऊन आलेले षटकार पाहायला मिळाले. तर मान्यवरांच्या महेशजी पोपळकर साहेब आणि चंद्रकांतजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते नक्कीच या खेळाडूला सन्मानित करण्यात येईल. तर मॅचला होत्या सुरुवात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते अतुल. तर स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळते किरण आणि महेश ही डबेवाडी संघाची जोडी. असं म्हणतात, जिंकू किंवा मरू, माणुसकीच्या शत्रूपुढे युद्ध आमचे सुरू. हे युद्ध आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच लोवर फुल टॉस, त्याला फेकून दिले मैदानाच्या बाहेर. षटका ठोक डीजे. तसं उत्तर दिलं जाणार का? डुअर डायची मॅच आपल्याला पाहायला मिळते. औचित्य साधलं गेलं सनराइज चषक 2025. इथे व्हेरिएशन पाहायला मिळालं. क्रिकेट मधलं व्ही फॉर व्हेरिएशन हे वापरलं गेलं. अतुल या गोलंदाजानं पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार आला, परंतु त्याच्यानंतर केलेलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळते. लगातारचे 2 चेंडू येतात डॉट. पुढची मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. फक्त धावसंख्येवरती जाऊयात आपण. 6 धावा. पुढचा चेंडू कोणत्या पद्धतीचा राहील? इथे डान्सिंग राऊंड खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला. पुन्हा एकदा लगातारचे 3 चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळतेच. जरा अतुल साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर केलेलं कमबॅक पाहायला मिळतंय. प्रत्युत्तर दिले वारावर वार, पलटवार आपल्याला पाहायला मिळतोय. साई संघ देखील कोणत्या दर्जाचा आहे त्याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण पाहायला मिळतंय. इथे पुढचा चेंडू देखील मैदानाच्या बाहेर सांगून दिलं. 1 कंटेनर 3 टमटम, चेंडू सीमा रेषा बाहेर डॉट डवम. असा षटकार आला बॅट्समनच्या माध्यमातून. टोक डीजे. मी तर म्हणेन या बॅटर किरणने शाळेमध्ये 1 2 3 4 चा पाडा नाही, 6 चा पाडा मोजला की काय. फटकेबाजी येते डबेवाडी टीमच्या माध्यमातून. किरण, आशेचा किरण असेल या मॅच मध्ये. इथे खोलवर पद्धतीचा चेंडू वारावर वार, पलटवार सातत्याने पाहायला मिळते. कधी पाहतो आपण मॅच ओढवली जाते ती म्हणजे साई संघाच्या माध्यमातून, तर कधी डबेवाडी टीमच्या माध्यमातून. अंपायरचा षटक समाप्तीच्या इशारा. पहिलं षटक समाप्तीच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 13 या अंकावरती. बॅटच्या साहाय्याने शेवटच्या चेंडूवरती आलेली ही धाव आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज आपल्याला इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने विचार करायचा झाला तर डबेवाडी संघाच्या माध्यमातून मोठो आणि पतलीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला पाहायला मिळतं किरण, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतं महेश. महेशने अद्याप एकी चेंडू खेळला नाही, परंतु आता पुन्हा एकदा त्याच्याकडे स्ट्राईक नसणार आहे. पुन्हा एकदा आपल्याला किरण इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो, ज्याच्या बॅटमधून मोठे फटके आलेत. 2 षटकार जरूर आलेत. 3 षटकांचा हा सामना. पहिले षटक समाप्त झाले मंडळी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13 धाबा. आता गोलंदाजी मार्कवरती आकार उकार मकार नाव त्याचं ओमकार. साई संघाच्या माध्यमातून ओमकार आपल्याला पाहायला मिळतो. त्याची
गोलंदाजी कोणत्या पद्धतीची राहील. इथे लोअर फुलटॉस होता, तिथे इनफिल्ड मध्ये केले जाते क्षेत्ररक्षण. लागलेला पहिला दे धक्का. पाहायला मिळते अभि एकच वादा अभि दादा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्फत गोलंदाज ओमकार वरती केलंय आक्रमण, परंतु इथे प्रत्युत्तर नक्कीच दिलं गेलंय. इथे स्वीट साऊंड ऑफ द बॅट AK-47 डिचक्याव षटकार ठोक डीजे. प्रमुख अतिथी विशालजी निकम साहेब, खऱ्या अर्थानं सुविधा पतपेढीचे सर्व मालक, त्यांचं या व्यासपीठावरती आम्ही नक्की स्वागत सन्मान करणार आहोत. तर साहेबांना विनंती करतो, साहेब आपण व्यासपीठावरती यायचं आहे, नक्कीच इथे आपला स्वागत सन्मान केला जाईल. लाख मोलाची माणसं या स्पर्धेला भेट देताना आपल्याला पाहायला मिळतात. माणसानं सोन्यासारखं चमकावं परंतु हिऱ्यासारखी कामगिरी करणारे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात आपण स्वागत. परंतु इथं मात्र फटका मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय गणेशचा कव्हर ड्राईव्ह ठोक डीजे. रेकॉर्ड ब्रेक आपल्याला पाहायला मिळेल या मॅचच्या दरम्यान. खऱ्या अर्थानं पाहायला गेले तर तिसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय आणि या चौकारांनी धाव संख्या जाऊन बोलले तब्बल 23 च्या घरामध्ये. ओमकार वरती देखील आक्रमण केलंय. बॅट्समन पाहतोय गणेश याच्या माध्यमातून. गणेश आणि महेश ज्यांच्या नावामध्ये यश ते महेश आपल्याला पाहायला मिळतात. आणि गणेश समोरच्या बाजूने स्वीट साऊंड ऑफ द बॅट पुन्हा एकदा जातोय समोरच्या बाजूला मारलेला सेफ फटका येतोय चौकार. जाताना आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 27 च्या घरामध्ये दुसरं षटक मार्गाचं असताना आक्रमण केलं गेलंय या ओमकार या गोलंदाजावरती. चोप मार दिला गेला बॅट्समनच्या माध्यमातून. महेश आणि ही जोडी आपल्याला गणेश काय खेळतोय 3 चेंडूच्या वाटेमागे 14 धाबा. इथे वेरिएशन दाखवलं परंतु आपल्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेण्याचा कार्यक्रम झाला गेला आणि तिथे वाईटचा इशारा. 28 धाबा आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत दुसरं षटक मार्गाचं असताना. अजून तिसरं षटक देखील येणार आहेत, इथे कमबॅक करावं लागेल. इथे पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा सेम रिझल्ट झेरॉक्स कॉपी काढव्याचा फटका सौंदर्य नाटक फटका आला बॅट्समनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा लगातारचा चौकार. कराची भाषा बोलली जाते परंतु आता साई संघाला इथं एकच करावं लागेल, ज्याचं पडतं टक्कल त्याला मोका टक्कल. आता ती अक्कलबाजी करावी लागेल आणि सामन्याला उलटफेर करावा लागेल. इथे पुन्हा एकदा आपण समोरच्या बाजूला मारलेला फटका तिथे क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि त्याची देखील चूक पाहायला मिळते आणि तिथे पुन्हा एकदा येतोय चौकार.
आपल्याला पाहायला मिळेल. महेश पाहायला मिळते, त्याच अद्याप एकही चेंडू खेळला नाही. आता त्या महेशला पुन्हा एकदा कामगिरी करावी लागेल. जी फटकेबाजी गणेशने केली ती फटकेबाजी पुन्हा एकदा करताना पाहायला मिळेल का? राईट मोर द विकेटचा मारा करताना पाहायला मिळतोय. इथे दिशा भरकडला गेला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून धावपत्ती आपल्याला जाऊन पोहोचते. तब्बल पाहतोय आपण 37च्या घरामध्ये काय मॅच रंगली गेली. पहिल्या षटकामध्ये फक्त अतुलनं 13 धाबा खर्च केला, त्याच्यानंतरच्या षटकामध्ये ते 20 धाबा, 36 धाबा. आता एक धाव ओढली जाईल, अर्थात 37 धाबा. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे समोरच्या बाजूला फटका बसलाय, तिथे अतुल आहे म्हणजे चुकी होणार नाही. इथे मॅच मध्ये पुनरागमन केलं जाईल का? अजून एक धक्का, इरादा बक्का, ठोक डीजे. कॅप्टन आपल्याला पाहायला मिळते या टीमचा. आता जे काय करायचंय मला करायचंय, परंतु अजून एक फटका आलाय का? होय, आलाय गेलाय आणि सांगून दिलं गेलं. अर्थातच फलंदाज पाहायला मिळतोय जयच्या बाड मधून. सातारचा कंदी पेढा, नाशिकची वेळ, आता आमच्या भाऊची आली वेळ आणि ती वेळ येताना आपल्याला पाहायला मिळते. षटकार, ठोक डीजे. फक्त एक सांगून दिले डबेवाडी टीम्स ना, मुक्काम डबेवाडी, पोस्ट जकातवाडी, तालुका जिल्हा सातारा. जो कोणी आम्हाला नडतो तो डायरेक्ट ढगात. नक्कीच ढग दाखवलं गेलं साई संघाला या टीमच्या माध्यमातून. अफलातून फलंदाजी पाहायला मिळते महेश आणि जयच्या माध्यमातून. या देखील चेंडूवर आलाय चौकार. एकंदरीत धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 47. काय ते 47 धाबा. शेवटच्या षटकावरती प्राचारण केलं राहुल, परंतु राहुल वरती देखील केले आक्रमण. स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय जय. इथे बादाबा स्वीपचा फटका, लाजवाब फटका, शोधलाय गॅप, लावला मॅप, चेंडू सीमा रेषा पार येतोय. चौकार, ढग डीजे. डीजे. मॅच कुठे होती, मॅच आणली कुठे? जणू काही पवेलियन मध्ये दोन्ही खेळाडू सेट होताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू कोणत्या पद्धतीचा राहील? इथे फक्त दिशा देण्याचा प्रयत्न राहिला, लेग ग्लान्स करण्यात आला, तिथे क्षेत्ररक्षक तैनात केलाय, परंतु तिथे मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. दोन्ही खेळाडूंचा विचार करायचा झाला तर डबेवाडी टीमच्या माध्यमातून जणू काही पवेलियन मधून सेट होऊन आलेत की काय. दोन्ही खेळाडूंचा विचार करायला झाला तर 47 धाबा आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत पाहतोय आपण 52 धाबा पाहायला मिळतात. संघाचं अर्धशतक झालं, जोरदार डाळ्या होऊन जाऊ द्या. डबेवाडी टीमला माहित आहे या सामन्याचं महत्व, कारण की त्यांचा कॅप्टन कप्तान चला सीनातान. पुढील चेंडू, परंतु हा चेंडू येतोय डॉट आणि पहिला पूर्वार्ध समाप्त झाला मंडळी. पहिल्या पूर्वार्धीच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पडली तब्बल 52च्या घरामध्ये आणि 53 धावाचा भला मोठं लक्ष ठेवला 18 चेंडूच्या पाठीमागे टीम साई संघाला. चला यानंतरचे मॅच देखील खेळवण्यात येईल. कुरू टीम्स आणि या टीम्स मधील विनर टीम्स दक्षता घ्यायची आहे, त्यांच्यामधील पुढील मॅच होणार आहे.
चला क्षेत्ररक्षण करणारी टीम्स आपण लगोलग यायचंय. बॅटिंग करणारी टीम्स डबेवाडी टीम्स आपण जास्त वेळ घ्यायचा नाही. लगोलग आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि ज्या टीम्स मधील जो टीम जिंकेल त्याला विनंती करतो की आपल्याला पुढील सामना देखील लगोलग खेळवायचा आहे. शिस्तबद्ध स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं समन्वय युवा मंच रुमडी विभाग असोसिएशन अंतर्गत सातारा आणि या सातारा जिल्ह्यातील अशी एक स्पर्धा पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं त्यांना नवी मुंबई म्हटलं गेलं तर क्रिकेटची क्रीडा पंढरीमध्ये, परंतु एखादा खेळाडू घडवायचा असेल तर तुम्हाला भिवंडीमध्ये यावं लागतं. आणि त्या भिवंडीमध्ये आपल्या मानाचा सन्मानाचा झेंडा रोवणारा मिरवणारा आखाडा ज्यांनी उभा केला अर्थात सनराइज क्रिकेट क्लब पोपळकरवाडी यांच्या आयोजनातून यांच्या निदर्शनातून उभारलेली रोशन मिनार आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच याच गावचा मान सन्मान अभिमान अर्थातच सनराइज चषक 2025 पर्व क्रमांक 1चं आयोजन. पर्व क्रमांक 1चं आयोजन एवढं मोठं पाहायला मिळतंय. रॉयल म्हणजे राजा आणि राजासारखं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. ट्रॉफीचा विचार करायचा झाला तर राजधानी सातारा या राजधानी सातारा जिल्ह्यामध्ये तुम्हाला पोवई नाका एक स्थळ आहे. त्या पोवई नाकाच्या स्थळावरती असलेलं छत्रपती श्री शिवाजी महाराजांची सुबक कलाकृती आणि ती कलाकृती अर्थातच या चमचमणाऱ्या ट्रॉफीज लक्ष वेधून घेणाऱ्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळते. पाहता क्षणी प्रेमात पडाव्या अशा ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतील. हे भव्य दिव्य आयोजन अखंड व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतंय. साईडला बाजूला आपल्याला पाहायला मिळतं श्री गुरुदत्त स्टँड देखील आपल्याला पाहायला मिळतंय खेळाडूंसाठी. तसेच पाहतोय आपण खेळाडूंना बसण्यासाठी आपल्याला खेळाडू कक्ष देखील 2 पाहायला मिळतात. त्याचबरोबर म्युझिक देखील आपल्याला कक्ष पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं जिथे जिथे नजर जावी तिथे आपल्याला आयोजन पाहायला मिळतंय. आणि पूर्ण या टीम्स मध्ये लक्ष वेधून घेणार एकच आकर्षण राहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये पूर्ण टीम्सला जेवण देण्यात आलं गेलं. चला विशालजी निकम साहेब आपणास सूचना करतो की आपण यायचा इथं आपला सत्कार करण्यात येणार आहे. सुविधा पतपेढीचे सर्व मालक विशालजी निकम साहेब आपणास विनंती करतो आयोजकांच्या माध्यमातून आपणास बोलवण्यात येते. आपला इथे सत्कार करण्यात येणार आहे. परंतु जातो आपण मार्चच्या दिशेने. हर सर जहां झुक जाए वहां मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वहां समंदर होता है. जीवन की कर्मभूमि इद्दत भरपूर है मेरे दोस्त, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. या मॅच मध्ये कोण सिकंदर होणार? गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गणेश, स्ट्रायकरला अतुल. पहिल्या चेंडूवरती करारा प्रहार पाहायला मिळाला. बॅकफुटला गेले, पंच केला आणि सौंदर्य नाटक फटका येतोय. जशाच उत्तर पहिला चेंडूवरती चौका ठोक डीजे. आता जीवाला वाटेल बर जर काही मॅच जिंकली तर. आता मॅच जिंकावी लागणार. इथे फटका स्वीपचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. बॅटच्या बॉटम अँड साइन उडवलेला फटका पुन्हा एकदा लगातारचा दुसरा चौकार. गेले नवीन बॉल. चला चेंडू आलाय परंतु आपण घेऊन ठेवायचा आहे. आता जीवाला वाटतंय बर जरा विमल खाल्ल्यावर. जे गाणं जसं लावलं तसं अंपायरच्या माध्यमातून डीजे वाल्याला विमल देण्यात आली. बरोबर ना? फक्त दाखवली द्यायची आहे म्हणजे अजून चांगली गाणी लागणार. इथे पुनरागमन केलंय. मोठा धक्का लागलाय तो म्हणजे साई टीम्सला. या टीमची रन मशीन लावली गेली मैदानाच्या बाहेर.
तर बात आपण या व्यासपीठावरती कॅमेरामॅनला विनंती करतो की आपण थोडा व्यासपीठावरती फोकस करायचा आहे. सन्माननीय अतिथी विशालजी निकम साहेब अर्थात सुविधा पतपेढीचे सर्व मालक त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण शुभ सन्मान करणार आहोत. नक्कीच या व्यासपीठावरती शुभ सन्मान करणार आहोत. नक्कीच कॅमेरामॅन देखील काही केलं जात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्या व्यक्तिमत्वासाठी. खऱ्या अर्थानं फुलाची पाकळी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते साहेबांच्या माध्यमातून. असेच प्रेम आणि कौतुक तुमचं आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून राहू द्या. तर इथे 4 धाबा मिळल्या जातील. या चौकारंगाने धावा संख्या मुसंडी मारताना आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत धावा संख्या जाऊन पोहोचते 12च्या घरामध्ये. जशा तसं उत्तर दिलं जाणार का हे देखील पाहणं गरजेचं राहील. साहेब तुम्ही आलात या स्पर्धेची शोभा वाढली. साहेब तुम्ही आलात या स्पर्धेला 4 चांद लागले गेले. इथे काय घडते मैदानाच्या आतमध्ये. पलटवार वारावर वार पलटवार. तू शेर तो मै सबा शेर. तू शेर तो मै गब्बर शेर. प्रत्युत्तर ते म्हणजे साई टीम्सला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते उमेश उदयजी आपल्याला पाहायला मिळतात. परंतु इथे दिशेपासून भरकडला गेला. गणेशची गोलंदाजी पहिल्या पावप्लेच्या षटकामध्ये मोठे दे धक्के दिले ते म्हणजे साई टीम्सला. साई टीम्स करतोय काय आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडावं लागेल. आता येणाऱ्या मिडल ऑर्डरला इथे बॅटिंग करावी लागेल. उदय आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच सागर. इथे डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत पाहतो आपण पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 13च्या घरामध्ये. 12 चेंडू 40 धावेची आवश्यकता म्हणजे प्रत्येक षटकाच्या पाठीमागे तुम्हाला 20 धावा बनवा भ्याच लागतील. 13 धावा आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आता मिडल ऑर्डर कोणत्या पद्धतीची भूमिका घेणार इथून तुम्हाला टीमला सावरावं लागेल. चला कुरू टीमचा कर्णधार आपण इथे यायचं आहे कॉमेंट्री बॉक्सच्या शेजारी. कारण की याच्यानंतर आपले मॅच लगेच खेळवणार आहोत. आपला स्क्वॉड घेऊन आला तरी चालेल. आता गोलंदाजी मार्गवरी गोलंदाज कोणता असेल. श्रीकांत मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने पोलीस दलामध्ये कार्यरत असणारं व्यक्तिमत्व आज क्रिकेटच्या माध्यमातून इथे उतरलं गेलं. इथे बॅटची नरेज घेतली परंतु तिथे फंबलिंग पाहायला मिळालं. स्वतःवरती जबाबदारी घेतली की काय सागरने. कारण की इथे धाव काढायची होती तिथे धाव काढली नाही. पहिला चेंडू आलाय डॉट. इथून आता आनंदाचं वातावरण करावं लागेल. 11 चेंडू 40 धावेची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. डबेवाडी टीमच्या या दोन्ही चिमुकल्यांमध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण त्यांच्या तोंडावरती आपल्याला पाहायला मिळते. परंतु साई टीम्स देखील हार मानायला तयार नाहीये. इथे बॅटच्या माध्यमातून सर्व काही सांगून दिले गेलं आणि फटक्याला फेकून दिलं. हवाई सफर मार्गाने षटकार. थँक्यू सो मच. षटकार आलाय. जणू काही स्वतःच्या खांद्यावरती ओझ लादणार की काय हा खेळाडू अर्थातच सागर. त्याने स्वतःवरती विश्वास दाखवलाय. सेल्फ कॉन्फिडन्स दाखवला. आत्मविश्वास दाखवलाय. त्याची फलंदाजी कशी राहील. पुन्हा एकदा पाहतो आपण इथं बॅटची नरज घेतली. जशाच तसं उत्तर दिलं गेलं. पहिली बारी तेरी अब बारी हमारी. बारी बारी सबकी बारी. कभी तुम्हारी कभी हमारी. डॉग डीजे.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल, अर्थात साई टीमच्या माध्यमातून विवेकची आपल्याला पाहायला मिळतात, परंतु श्रीकांतची गोलंदाजी पाहायला मिळते. इथे फटका जरूर आलाय, तिथे क्षेत्ररक्षक सोडला झेल. शेवटच्या मुमेंटला काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, फॅशनचे झटकेन कपडे घाली फटके. मैदानाच्या आतमध्ये ओंजळीतून कॅच निसडली गेली, कॅच सोडली गेली, मॅच सोडली की काय हा देखील प्रश्नचिन्ह असेल. झेल घ्यायचा होता परंतु झेल केलाय धरणीला दान. आता स्ट्राइक रोटेट होताना आपल्याला पाहायला मिळेल का. इथे फुल टॉस चेंडू, त्याच्यावरती फुल टोल वसूल केला आणि सांगून दिलंय चिरीमिरी धूम धडाका. आमचं ऐकलं तर धीड, नाहीतर डायरेक्ट तडाका. षटकार. मॅचचा टर्निंग पॉइंट ठरेल का. इथे पुन्हा एकदा फटका समोरच्या बाजूला आला, तिथे लॉंगनचा क्षेत्ररक्षक धावत पळत येणार, तत्पूर्वी बॅकअप करणार क्षेत्ररक्षक धावत पळत आला आणि तिथे फक्त मिळेल एकच धाव. आपल्या वरती विश्वास दाखवलाय, म्हणजे आता समीकरण पाहायला मिळेल. येणारे चेंडू 6 धावेची आवश्यकता असेल, ती म्हणजे 25 धावा. 6-25 समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 6-25 आपल्याला रोखाव्या लागतील, ते म्हणजे गोलंदाजी करणारी टीम्स अर्थातच डेबेवाडी टीम्सला आणि दुसऱ्या बाजूला साई टीमचा हा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विवेकने घेतली जबाबदारी, तो जबाबदारी पार पाडणार का. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला महेश पाहायला मिळतोय. महेशची गोलंदाजी कोणत्या पद्धतीचं राहील का, महेश एवढी मोठी चुकी करणार का. 6-25 समीकरण होईल हरकत नाही, करावं लागेल. इथे तुम्हाला आता मेहनत हा शब्द मनामध्ये रुजवावा लागेल आणि खेळ करावा लागेल. चला जास्त वेळ घेऊ नका टीम डबेवाडी. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळते, पहिल्या 2 चेंडूवरती भरपूर काही सांगून जाईल. इथे यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, आणि झटका लागला तो म्हणजे सायली संघाला अजून एक ठोकडीच आहे. आहे ठीक आहे. तर पाहतो आपण या टीम्स मध्ये जो टीम्स सामना जिंकेल त्यांना 2 हात करावे लागतील, ते म्हणजे कुरू टीम्सला. त्यामुळे दोन्ही टीम्सने आपण सज्ज राहायचं आहे. कोणता संघ येणार, कुरू संघाला 2 हात कोणता संघ करणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. फक्त 5 चेंडूची प्रतीक्षा असेल, ती म्हणजे या टीम्सला. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो महेश यांचा. इथे दिशा खराब आपल्याला पाहायला मिळाली. वाईटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. उर्वरित काही चेंडू च्या पाठीमागे धाव्या तुम्हाला बनवाव्या लागतील. 24 धावा. 5-24 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. होईल हरकत नाही, करावं लागेल. स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल. बॅट्समन पाहतो आपण प्रशांतला, शांत राहून चालणार नाही, इथं खलाशी म्हणावं लागेल. इथे लेग साइडला मांडलेला फटका, तिथे आपल्याला पाहतोय लेग ग्लान्स केला, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न झाला गेला आणि इथे संघर्षाचा शंकनाक करणारा चौकार बॅट्समन प्रशांतच्या बॅटमधून ठोकलीजे.
परतून ऐकूया सुमधुर संगीत. चला कुरुड टीमचे कॅप्टन, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या ना. लगोलग आपल्याला मॅच खेळवायची आहे आणि आता डीजेच्या भूमिकेमध्ये आपल्याला तुषार सर देखील पाहायला मिळतील. इथे फटका जरूर आला गेलाय, तिथे काही घडलं बिघडलं जाणार नाही आणि तिथे कोणती धाव घेतली गेली नाही. मी तर म्हणेन सामना सोडला की काय, या स्पर्धेचं अस्तित्व समाप्त झालेल मी तर म्हणेन या टीमचं की काय. मॅच सोडायला हवी नाही, परंतु मित्रांनो हर असे की समोरच्याला पुन्हा एकदा आठवावं लागेल की ही टीम माझ्या आयुष्यातील पहिली टीम होती जिने आम्हाला घाम फोडला. फटका जरूर आला, तिथे पाहतो आपण गणेश आहेत, त्यांच्या माध्यमातून थोडीशी चुकी पाहायला मिळाली आणि पाहतो आपण पाहता क्षणी सामना जिंकला गेला टीम डबेवाडी. चला टीमचे कर्णधार आपण लगोलग यायचं आहे गणेश आणि तिथे टॉस देखील केला जाईल.